नमस्कार मित्रांनो, पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे। प्राजक्ताच्या मेहंदीच्या कार्यक्रमात कौशिकच्या आईने येऊन मोठा तमाशा केला आहे। आलोक बद्दलचं भयंकर सत्य ऐकून आता घरचे चिंतेत पडले आहेत। तर ऐन हळदीच्या कार्यक्रमात मामा आलोकची परीक्षा घेऊन हे लग्न मोडून टाकणार का? चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागात नक्की काय घडणार आहे। एपिसोडच्या सुरुवातीला प्राजक्ताच्या घरातील मेहंदीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात सुरू असतो। प्राजक्ताच्या हातावर खूपच सुंदर मेहंदी काढली जाते, ज्यामुळे भाग्यासह घरातील सर्वजण प्रचंड खुश असतात। भाग्या प्राजक्ताच्या जवळ बसून तिच्या हातावर आलोकचं नाव लिहिण्यास मदत करते आणि ही मेहंदी खूप छान रंगेल असं म्हणून तिचे कौतुक करते। इकडे कौशिकची आई आणि आजी रस्त्यावरून जात असताना त्यांना वैद्यबुवाच्या घरात लावलेली रोषणाई दिसते। त्या कुतूहलाने आत येतात। पूर्वी भाग्याचं लग्न ठरवून मोडल्याचा विषय काढून त्या चारू आणि भाग्याला टोमणे मारू लागतात आणि म्हणू लागतात, तुम्ही तर भाग्याचं लग्न मोठ्या घरात लावणार होतास ना, मग आता प्राजक्ताचं लग्न आधी का लावत आहेत? यावर चारू त्यांना चोख उत्तर देते की भाग्याने स्वतःच्या मर्जीने ते लग्न मोडले, कारण ती माणसं योग्य नव्हती। दुसरीकडे सूर्यवंशीच्या घरात दारूच्या नशेत असलेला इंद्रजित सुलक्षणाची माफी मागण्यासाठी तिच्या खोलीत जातो। मी रागाच्या भरात ते सगळं बोललो असं इंद्रजित सांगण्याचा प्रयत्न करतो, पण सुलक्षणा त्यावरती प्रचंड भडकते। दरम्यान प्रीती तेथे प्राजक्ताच्या मेहंदीचे फोटो घेऊन येते। ते फोटो पाहून सुलक्षणा खुश होते, पण इंद्रजितला जेव्हा कळतं की आलोकला या लग्नाबद्दल काहीच माहीत नाही, तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो। तरीही प्राजक्ताचा फोटो पाहून तिची समजूतदारपणा आणि स्वभाव इंद्रजितला आवडतो। इकडे मेहंदीच्या मंडपात जेव्हा प्राजक्ताच्या हातावर आलोक सूर्यवंशी हे नाव लिहिलं जातं, तेव्हा कौशिकच्या आईला धक्का बसतो। ती सर्वांसमोर ओरडून सांगू लागते की तुम्ही त्या सनकी आणि सायको आलोक सूर्यवंशी सोबत प्राजक्ताचं लग्न लावत आहात। पैशाच्या लोभापोटी तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात। हे ऐकून मामांना प्रचंड राग येतो आणि ते कौशिकच्या आईला घरातून निघून जाण्यास सांगतात। कौशिकची आई जेव्हा नवऱ्याचा अपमान करू लागते, तेव्हा प्राजक्ताचा संयम सुटतो। प्राजक्ता पुढे येऊन कौशिकच्या आईला खडे बोल सुनावते। माझ्या नवऱ्याबद्दल एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही। माझे निर्णय घ्यायचे माझे कुटुंब आणि मी समर्थ आहे, असं सांगून ती त्यांना घरातून बाहेर हकलून देते। कौशिकची आई गेल्यानंतर घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं। मामा आणि भाग्या चिंतेत पडतात, पण सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी प्राजक्ता गाणी लावायला सांगते आणि वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करते। तर पुढील भागात वारंवार लोकांकडून आलोकबद्दलच्या वाईट गोष्टी ऐकून मामी आणि मामाच्या मनात शंका निर्माण होते। प्राजक्ता सुद्धा आलोकची चौकशी करण्यास तयार होते। अखेर मामा ठामपणे सांगतो, जर आलोक खरोखर तसा असेल तर मी ऐन हळदीच्या दिवशी हे लग्न मोडून टाकेल, असं ते भाग्याला बोलत असतात। तर आता मामा आलोकची खरी परीक्षा कशी घेणार आणि प्राजक्ताचं हे लग्न खरोखर मोडणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।